कुंदीजी वैद्य साहेब आणि दीपक जी महाडी साहेब यांच्याकडून लगातार 3 विकेट हॅट्रिक जर यावेळेला साध्य करतायत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 3 चौकार जर येत आहेत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. भाविक आम्हाला दर्शवतात 1 या धावसंख्येवर 2 बॉलचा खेळ झालाय. पहिल्याच बॉलवर सुंदर फिल्डिंगचं दृश्य पाहायला मिळालं. चांगला फटका तर आहे. व्हेरी नाईस फिल्डिंग. थोडेसे फंबल झाले. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर केला गेला होता परंतु 1 रन काही रोखू शकले नाही आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. ताज स्पोर्ट्स आणि साहिल ट्रान्सपोर्ट, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहे आपण. ग्रेट फिल्डिंग, सुपर्ब, अतिशय चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर 2 या धावसंख्येवर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करताना संघ पाहायला मिळतोय. चांगला फटका तर आपल्याला पाहायला मिळतो आणि पंच दर्शवत आहेत की डिक्लरेशन झोन मध्ये बॉल वळला गेलाय. तत्पूर्वी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 3. एकदंत पालघर टीम एका साईडला आपल्याला पाहायला मिळते आणि एका साईडला अमर उन्नती. ताज स्पोर्ट्स टीमने मात्र यावेळेला आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवा. 3 षटकांचा सामना असेल ताज स्पोर्ट्स आणि साहिल ट्रान्सपोर्ट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 2 संघांमध्ये आपण सामना पाहत आहेत. एका साईडला अमर उन्नती बी हा संघ तर एकदंत पालघर, या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला ही सुंदर लढत पाहायला मिळते. केडी फायटर चषक 2026 हे शानदार आयोजन 32 टीम्सला. चला घाई करा, स्पीडअप करा, घड्याळ जवळजवळ आपण पाहिले तर 1:45 वाजलेले आहेत आणि इथून बरेच सामने खेळवायचे आहेत. म्हणजेच पहाट तर होईलच, कदाचित सूर्याची प्रखर किरणे सुद्धा पाहायला मिळतील. काही जण प्रेडिक्शन करतात 8 ते 9, 9 ते 10, परंतु युट्यूब लाईव्ह 4चं लिमिटेड आहे. अप्रतिम चांगला बॉल. ह्या वेळेला लेग ब्रेक फिरवला होता बॉल. समोरून आपण पाहिला तर ही सुद्धा कला आहे आणि निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला, ती टिकून ठेवणे म्हणजे साधना. चांगला बॉल होता. खोलवर बॉल पाहायला मिळाला. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. पंच मात्र सांगतायत एक्झॅक्टली या वेळेला नॉट आउट. चांगलं डिसिजन पाहायला मिळालं. प्रमोद किनी सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स. सध्या चिन्मय कुर्ले त्यांना आपण पाहतायत मास्टर माइंड आणि त्यानंतर भाविक चांगली स्कोरिंग करत असताना पाहायला मिळत आहेत आणि टीके अर्थातच तुषार कुर्ले यांना आपण पाहतायत. ऑन साईडला जरूर खेळले गेलाय. 1 रन तर मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एकदंत पालघर या टीमची जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. चांगला फटका खेळला होता. यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा इरादा आणि यस बॉल हातामध्ये होता त्यामुळे इझिली यावेळेला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सध्या आमच्या व्यासपीठावर आहेत राजेंद्र तरे अर्थातच राजू दादा यांना आपण पाहतायत. त्यानंतर संदीपजी पाटील यांना आपण पाहू शकतायत. दीपकजी महाडिक साहेबांना आपण पाहू शकतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक आहेत निखिल रेड्डी यांना आपण पाहतायत. स्वतः एक टॅप मास्टर म्हणून ज्यांची ओळख आणि या स्पर्धेचे आयोजक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते स्थिर राहिले 10 धावा. अप्रतिम टॅप केलंय परंतु इथून चांगली फिल्डिंग. वॉट फिल्डिंग.
काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. सुपर, अतिशय चांगला मात्र या फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने बॉलला आतमध्ये ढकललं, व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं आणि उमेदीने फिल्डिंग करत असताना फक्त आणि फक्त यावेळेला धावा आल्या त्या 1-2 षटकांच्या समाप्ती अखेर एकदंत पालघर टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 11 धावा. 11. चिराग न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये. चिराग, कार्तिक समोर. त्यावेळेला चांगला फटका बिटवीन द गॅप मध्ये. व्हॉट अ शॉट, क्लास ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक दमदार आणि शानदार चौकार पाहायला मिळतो. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. यावेळेला नो बॉलचा इशारा जरूर आला होता. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. नो बॉलवर 2 मोठ्या नामी संधी होत्या. त्या संधीचं जरूर सोनं करायला हवं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 17 धावा झाले. 17 धावा. चांगला फटका होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अगदी नेत्रदीपक ग्लोरियस शॉट. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक. अप्रतिम, चांगला ऑन ड्राईव्ह, तेवढीच चांगली फिल्डिंग सुद्धा केली होती, परंतु हाताला स्पर्श करत बाउंड्री लाईनचा वेध घेतला या बॉलने. बाउंड्री लाईनला रामराम ठोकलं आणि केडी फाट चषक चौकार येताना पाहायला मिळतोय कार्तिकच्या बॅटमधून. क्लास बॅटिंग केली आतापर्यंत, सुपर बॅटिंग. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. चांगला फटका होता. कार्तिकला यावेळेला स्टॉप केलंय. शेवटचं षटक आहे. डॉट बॉल. यावेळेला बिटवीन द गॅप मध्ये चांगली बॅटिंग. कार्तिक गॅप शोधण्यामध्ये एक्सपर्ट आहे. बिटवीन द गॅप मध्ये बॉल फार वेगाने निघून जात आहेत, जागा बनवतोय आणि त्या अनुषंगाने मात्र स्वतःला ऍडजस्टमेंट करत असताना चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29. चांगला फटका, गुड शॉट. काय क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय कार्तिक. या चौकाराने संघाची धावसंख्या 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष समोर ठेवलंय एकदंत पालघर या टीमने. प्रतिस्पर्धी संघ अमर उन्नती या टीम समोर. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि देऊया आपण डीजेला संधी. धावांचं लक्ष घेऊन उतरले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अमर उन्नती टीम आपल्याला पाहायला मिळते. दी अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन, कारण स्पर्धा भरवणं सोपी गोष्ट नाहीये. त्या गोष्टीसाठी मात्र प्रत्येक गोष्ट ही आवर्जून आपल्याला बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त, हे मात्र आम्ही सातत्याने म्हणत असतो. जेव्हा आयोजक अशा प्रकारचं आयोजन करतात त्यावेळेला त्यांना समजतं की कसं आयोजन असतं. टॅप केल्यापर्यंत 1च रन मिळेल.
अप्रतिम चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा प्रमोद किनी सरांना टार्गेट केलं होतं. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावन करता प्रमोद किनी सर चौकार आहे. येस आता मात्र ऍक्शन दाखवले गेले. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5-5. अप्रतिम चांगला टॅप यावेळेला पाहायला मिळतोय. चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. नऊ रन झालेत. 34 धावांचं टार्गेट समोर असताना यावेळेला नो बॉलचा इशारा पंचाने जरूर दर्शवला गेलाय. या नोच्या इशाऱ्याने 1 रन. तुम्हाला अंडरम बॉक्स क्रिकेटचे नियम तर माहितीच आहेत, त्यामुळे पंच सुद्धा सक्षम आहेत. 1 रन मिळेल. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. इथून पुन्हा एकदा टॅप. अशा प्रकारचे बॉल देतील तर डेफिनेटली 18च्या 18 बॉल टॅप करतील फलंदाज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. अमर उन्नती या संघाला यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका होता. अगदी गोशांकी क्षेत्राच्या बाजूने बॉल निघून गेला. 1 रन मिळते. संघाची धावसंख्या 15. 15 या धावसंख्येवर अमर उन्नती या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. चिराग पुन्हा एकदा. ह्या वेळेला क्या बात आहे. सुपर. अगदी मात्र या वेळेला कशा पद्धतीने टॅप करावं अंडरम बॉक्स स्टाईल मध्ये. वा सगळ्यांची मात्र मने जिंकले या स्ट्रोकने. कडक शॉट. 4 रन. संघाची धावसंख्या 19 झाले. विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 15. कार्तिक यावेळेला चांगला बॉल ह्यावेळेला फिरवलाय समोरून. बॅटच्या अगदी खालून बॉल निघून जातोय. डॉट बॉल. कार्तिक एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. इथून मात्र आपण पाहिलं तर खूपच नो बॉल होता. खूपच बाहेर होता. स्टंपच्या अगदी लेवलला वरून बॉल निघून गेला होता. 1 रन मिळेल. 20 धावसंख्या. चांगला बॉल पाहायला मिळतो. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत स्वीकारले गेले. जबाबदारीचं ओझं यावेळेला सांभाळत असताना आतापर्यंत फलंदाज. यावेळेला व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा येतोय. या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 धावा. 21. 13 रनची आवश्यकता. 10 बॉल आणि 13 रन हे सामन्याचं समीकरण. यावेळेला चांगला फटका तर होता, परंतु पार्टनरला जरूर बीट केलं नाही या बॉलने. डॉट बॉल. हलक्याशा त्याने लेग ग्लान्स केलं झालंय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते आतापर्यंत आपण पाहिली तर 22. विजयासाठी ते जवळजवळ 12 रनची आवश्यकता आहे. बारा रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार. राऊंड द विकेटने येतोय कार्तिक. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. आणि इथून चिराग फक्त हलक्याशा हाताने चेंडूला पुश करतोय. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23. या धावसंख्येवर 23 रन्स.
34 धावांचा पाठलाग करत असताना म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात, आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला असं म्हटलं जातं. इथे वाईट 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 24 धावा. यावेळेला टॅप केलाय हलक्याशा हाताने चेंडूला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. आदरणीय सन्माननीय भावर मेजर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्र पोलीस बांधवांना मानाचा मुजरा आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 धावा झालेत. 9 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 9 रन हे सामन्याचं समीकरण. मी विनंती करेन भावर मेजर सर, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती करेन, आपण आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागतम. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. हळूहळू मात्र आता विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत, परंतु अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 9 रन. चांगला फटका ऑन साइडला. काय फटका खेळलाय. रात्रीच्या शांततेत टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही ताकद आहे या फलंदाजाची. चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 29. आता विजयासाठी 5 रनची आवश्यकता. भावर मेजर सर आणि त्यांचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या महाराष्ट्र पोलीस तमाम बांधवांना मानाचा सलाम असेल. जे आज आपण घरामध्ये गाढ झोप घेतो ती त्यांच्या कर्तव्य दक्षामुळे. सद्र क्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य पोलीस बांधवांचं पाहायला मिळतं. आणि नेहमीच म्हटलं जातं की मुफ्त में नहीं मिलती है पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. आणि इथे खराब बॉलवर जैसे गेंद वैसे नसीहत. व्हाट अ शॉट. आणि या चौकाराने स्कोर आर लेवल. यस पंच काय दर्शवत आहेत. नो स्कोर आहे का टीम मीटिंग. यस पंच नो स्कोर आहे. धाव नाहीये, चौकार नाहीये, मात्र डॉट बॉल. आता बॉल आहेत 5. एकंदरीत 3 बॉल आहेत. 5 रनची आवश्यकता. या वेळेला फेअर डिलिव्हरी जरूर पाहायला मिळते. ऑफस्टमच्या थोडंसं आतून बॉल यावेळेला निघून गेलाय. सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी केले. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर वीर बहादूर. या आपण आदरणीय सन्माननीय कुंदेजी वैद्य साहेब, मी भावर मेजर सरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी आपणास विनंती करेन कुंदेजी वैद्य साहेब की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. यावेळेला चांगला फटका आणि यस विकेट डाऊन. सामना होता कुठे आला कुठे, यालाच म्हणतात उत्तम दर्जाचं क्रिकेट. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 5 बॉलचा खेळ झाला. आता 1 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. 1 बॉल 5. पायचं लिगल बॉल यावेळेला पाहायला मिळेल का. चांगला बॉल होता, चांगला बॉल. आणि अशा प्रकारे विजय होत असताना संघ पाहायला मिळतोय एकदंत पालघर. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक अमर उन्नती संघ. आपण आलात, चांगला खेळ दाखवला. या पुढील हंगामासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट मिस्टर कार्तिक ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कार्तिक गोष्ट